आळंदीहून निघाली माऊलींची पालखी, वाजवी टाळ मृदुंग, नाचती वारकरी सुखी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, चला जाऊ पंढरीला, भेटू विठ्ठल रखुमाईला. नमस्कार मंडळी, आषाढी वारी जवळ आली की प्रत्येक विठ्ठल भक्ताला वेध लागतात. ते विठू माऊलीच्या दर्शनाचे. आणि आळंदीहून निघताना ज्ञानोबा माऊलीच्या पालखी सोहळ्याचे ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या तालावर लाखो वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. पण हा सोहळा जेवढा भक्तिमय असतो तेवढंच त्याचं व्यवस्थापनही अचूक असतं. पालखी कोणत्या दिवशी कुठे मुक्कामी असेल, दुपारचे विसावे कुठे असतील आणि पालखी सोहळ्याचे रिंगण कधी आणि कुठे होणार, या संपूर्ण प्रवासाचे एक निश्चित वेळापत्रक दरवर्षी जाहीर केले जाते. जर तुम्ही यंदा या सोहळ्यात सहभागी होणार असाल किंवा घरबसल्या माऊलींचा पालखी सोहळा अनुभवणार असाल तर हे वेळापत्रक माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण अधिकृत वेळापत्रक तारीख सहित सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्येष्ठ वैद्य अष्टमी अर्थात बुधवार दिनांक 8 जुलै रोजी आळंदी येथून प्रस्थान. दिनांक 9 व 10 जुलैला पालखी पुण्यात मुक्कामी असेल. दिनांक 11 व 12 जुलैला पालखी सासवड येथे मुक्कामी असेल. दिनांक 13 जुलै रोजी पालखी जेजुरी येथे मुक्कामी असेल. त्यानंतर 14 जुलै रोजी पालखी वाल्हे येथे मुक्कामी असणार आहे. दिनांक 15 जुलै रोजी नीरा स्नान करून पालखी लोणंद येथे मुक्कामी असणार आहे. त्यानंतर 16 जुलै रोजी लोणंद येथून पुढे दुपारी पालखी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होऊन पालखी तरलगाव येथे मुक्कामी असेल. त्यानंतर दिनांक 17 जुलै रोजी फलटण येथे पालखी मुक्कामी असेल. दिनांक 18 जुलै रोजी पालखी बरड येथे मुक्कामी असेल. त्यानंतर दिनांक 19 जुलै रोजी पालखी नातेपुते येथे मुक्कामी असेल. त्यानंतर दिनांक 20 जुलै रोजी पुरंदवडे येथे माऊलींचे पहिले गोल रिंगण होईल व पालखी मुक्कामासाठी माळशिरस येथे असेल. त्यानंतर दिनांक 21 जुलै रोजी खुडूस फाटा येथे माऊलींचे दुसरे गोल रिंगण पार पडेल व माऊलींची पालखी मुक्कामासाठी वेळापूर या ठिकाणी असेल. त्यानंतर दिनांक 22 जुलै रोजी ठाकरबुवा समाधीजवळ माऊलींचे तिसरे गोल रिंगण पार पडेल आणि बंधुभेट होऊन पालखी मुक्कामासाठी बंडीशेगाव या ठिकाणी असेल. त्यानंतर दिनांक 23 जुलै रोजी बाजीराव वीर येथे माऊलीचे शेवटचे व चौथे गोल रिंगण आणि दुसरे उभे रिंगण होईल आणि पालखी मुक्कामासाठी वाखरे या ठिकाणी असेल. त्यानंतर दिनांक 24 जुलै रोजी दुपारी शेवटचे व तिसरे उभे रिंगण पार पडेल व पालखी मुक्कामासाठी पंढरपूर या ठिकाणी असेल. त्यानंतर दिनांक 25 जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होणार आहे. तर मंडळी, हे होते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण आणि अचूक वेळापत्रक. आळंदी ते पंढरपूर या पायी प्रवासात माऊलींची कृपा आपल्या सर्वांवर कायम राहो हीच विठ्ठलचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा एकच उद्देश आहे की जे वारकरी पहिल्यांदाच वारीला जात आहेत किंवा ज्यांना नियोजनात मदत हवी आहे त्यांच्यापर्यंत ही अचूक माहिती पोहोचावी. आणि मंडळी, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी. यंदा आळंदी ते पंढरपूर हा पूर्ण पालखी सोहळा मी स्वतः पायी चालत पूर्ण करणार आहे. या प्रवासादरम्यान वारीतील वातावरण कसे आहे, रिंगण सोहळा कसा होतो, माऊलींचा रथ कसा दिसतो आणि वारकऱ्यांचे अनुभव
कसे असतात हे सर्व मी माझ्या कॅमेऱ्यात कैद करणार आहे. या संपूर्ण पायी वारीचे रोजचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज आपल्या याच चॅनेलवर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला घर बसल्या माऊलींची वारी अनुभवायची असेल आणि रोजचे अपडेट्स हवे असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमचा एकही दिवस चुकणार नाही. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही वारीचे वेळापत्रक मिळेल आणि तेही आपल्या सोहळ्यात डिजिटल माध्यमातून सहभागी होऊ शकतील. चला तर मग भेटूया थेट आळंदीहून वारीच्या पहिल्या दिवशी. तोपर्यंत पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली माऊली माऊली.